अतिपरिचयात अवज्ञा, अतिपरिचय झाला की अवज्ञा ठरलेली असते बघा। वर्षा 2 वर्षानं आमच्या माता माऊल्यांना विचारा, वर्षाने 2 वर्षाने जर आपला जावई घरी आला तर त्याचा आदर आतिथ्य त्याचं काही विशेष असतं, पण तोच जर जावई गावातला असला आणि तो गावातला जावई जर समजा सारखंच सासऱ्याच्या दारामध्ये येऊन बसत असला, मग आमच्या सारख्याने जर म्हणलं नाही या माता माऊल्यांना, अहो ताई जावई बापू दारात येऊन बसले जरा पाणी द्या, त्या म्हणतात जाऊ द्या महाराज रोजच म्हणून त्याला कोण रडा। पाण्याचा ग्लास सुद्धा त्याला भरून मिळत नाही, त्याचं कारण काय? अतिपरिचयात अवज्ञा। कशाप्रमाणे ती अवज्ञा होते त्याचं उदाहरण देत असताना शास्त्रकारांनी त्या चंदनाची उपमा दिली आहे। मलया भिल्ल पुरंद्रैहि चंदनम काष्ट इंधनम कुरुते। मलयागिरी पर्वतावरच्या स्त्रिया ज्याप्रमाणे त्यांना त्या चंदनाचं मोल नाही, याचा अर्थ असा नाही तिथं त्यांना मोल नाही म्हणजे आपल्याकडे मोल नाही असं नाही। आज या जगाच्या बाजारामध्ये त्या चंदनाला अनन्यसाधारण किंमत आहे। सज्जन हो, या जगात जर आपण बघायला गेलो तर लक्ष देऊ नये का, हिऱ्याला या जगात किंमत आहे, सोन्याला या जगात किंमत आहे, लोण्याला या जगात किंमत आहे, झाडांचा विचार केला तर चंदनाच्या झाडाला किंमत आहे, आणि माणसाचा जर विचार केला तर सज्जन माणसाला या जगात किंमत आहे। मग तुम्ही म्हणाल महाराज या सगळ्यांच्या किमती यांनी स्वतःच वाढवल्या का नाही? महाराज संत म्हणतात बघा, हिरा हिऱ्याची किंमत जगाला सांगत नाही, लोणी लोण्याचं महत्व जगाला सांगत नाही, चंदन चंदनाची किंमत जगाला सांगत नाही, सज्जन माणूस स्वतःचा मोठेपणा जगाला सांगत बसत नाही। मग तुम्ही म्हणाल कुणी वाढवली यांची किंमत? हिऱ्याचं महत्व या जगात वाढवण्याचं काम गारांनी केलं, गारगोट्यांनी शिरगोळ्यांनी हिऱ्याचं महत्व वाढवलं, लोण्याचं महत्व ताकानं वाढवलं, चंदनाच्या झाडाचं महत्व कडुलिंबाने वाढवलं, आणि सज्जन माणसाचं महत्व दुर्जनांनी वाढवलं। सज्जन हे माझं म्हणणं नाही, हे वैयक्तिक माझं म्हणणं नाही, माझ्या संतांचे अनुभव आहेत। तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय आज तुमच्यासारख्या महान संतांना पाहिल्याबरोबर, अरे एखादा साधू दिसला, एखादा महात्मा दिसला, संत दिसल्याबरोबर माणसाचं मस्तक त्याच्या चरणाकडे झुकल्याशिवाय राहत नाही का? माणसांनी या जगामध्ये त्या साधू जीवनाला, सज्जनाला, त्या सत्पुरुषाला काय एवढं महत्व आहे? हो, त्यांना विचारा। माझे संत म्हणतात आमचं महत्व आम्ही नाही वाढवलं, आमचं महत्व या जगात वाढवण्याचं काम दुर्जनांनी केलं। सज्जनाचं महत्व कुणी वाढवलं तर त्याचं उत्तर आहे सज्जन हो, दुर्जनांनी वाढवलं। म्हणून तर तुकोबाराय म्हणतात बा, असो खलैसे फार आमातयांचे उपकार, करीती पातकाची धुनी, मोल न घेता साबनी। महाराज संतांनी वर्णन केलं, तुकोबाराय म्हणतात असो खल ऐसे फार। खल म्हणजे दुष्ट माणसं। तुकोबारायांचं म्हणणं आहे सज्जन हो, दुष्ट माणसं या जगात असले पाहिजे। कशासाठी हो महाराज? तुकोबाराय सांगतात, करीती पातकाची धुनी, न मोल न घेता साबणी। अरे जर एखाद्या शिष्याला सांगितलं दादा जरा कपडे धुवून आणतो, म्हणतो महाराज साबण लागल। एखाद्या धोब्याला सांगितलं दादा जरा आमचे कपडे इस्त्री करून द्या, तो म्हणतो पैसे पाहिजे। पण तुकोबाराय म्हणतात दुर्जन माणसं, दुष्ट माणसं ते पैसे बी मागत नाहीत आणि साबण बी मागत नाहीत, फ्री ऑफ चार्ज मध्ये आपले पापरूपी कपडे म्हणजे सज्जनाचे पापरूपी कपडे दुर्जन माणसं फुकट मध्ये धुवून देतात। मोल न घेता साबणी, पैसे मागत नाहीत आणि साबण बी मागत नाहीत, मग कसं धुतात? ऐका लक्ष देऊन, ते दुर्जन माणसं सज्जनाची निंदा करतात बघा, तोंडानं निंदा करतात। दुर्जनांनी सज्जनाची निंदा केल्यामुळं सज्जनाचं पाप धुवून जातं आणि निंदा करणाऱ्याच्या डोक्यावर जाऊन बसते। म्हणून शास्त्रकार सांगतात बघा, जीवनामध्ये परनिंदा सम अघनगरीसा, दुसऱ्याची निंदा करण्यासारखं पाप या जगात दुसरं कोणतंच नाही। पहा, तोंडानं कोणाची निंदा करू बी नाही, कानानं कोणाची निंदा ऐकू बी नाही। तोंडानं निंदा करण्यामध्ये जेवढं पाप आहे तितकंच पाप दुसऱ्याची निंदा कानानं ऐकण्यामध्ये सुद्धा आहे। म्हणून निंदा करू बी नाही, निंदा ऐकू बी नाही। महाराज म्हणतात असा निंदक जर कुणी असला आणि तो जर आपली निंदा करत असेल तर त्याला धन्यवाद दिला पाहिजे। म्हणून तर व्यवहारामध्ये मन आहे, निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात,
झोपले नाही तुम्ही? जागा राहून ऐका जरा. कुठं असला पाहिजे निंदक? महाराष्ट्रात नाही काम असतो, शेजारी पाहिजे. का पाहिजे शेजारी? त्याचं कारण आहे का सज्जनो? निंदक का असला पाहिजे? सगळ्याच लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं याची अपेक्षा माणसांना अजिबात ठेवू नये. एखाद्या तरी माणसानं कुणीतरी नाव ठेवणारा पाहिजे. माग तुमची निंदा करणारा कुणीतरी पाहिजे बघा. त्याच्याशिवाय तुम्ही तुमच्या जीवनाची प्रगती करू शकत नाही. निंदलं पाहिजे, कुणीतरी निंदलं पाहिजे. आपण शेतकरी मंडळी आहेत, शेतामध्ये कांदे नेऊन लावतो आपण. कांदे लावल्यावर आजीमाय खरंच सांगा, आपण लावलेले कांदे असतात. जर समजा तुम्ही कांदे आज लावले आणि महिना दीड महिने जर तुम्ही गेलात तर कांदे लावलेले कांदे वाढतात चांगले, इतीपेक्षा गुडघ्याला लागतात. पण न लावलेलं बिना कामाचं बेकार गवत सुद्धा त्या कांद्याच्या अवतीभोवती उगवतं का नाही? जास्त वाढ कोणाची बाबा, कांद्याची का गवताची? अरे ज्या गवताची गरज नाही आपल्याला, ज्याचा कंटाळा त्याचाच वानवळा जास्त असतो. ज्या गवताची आपल्याला गरज नाही, मग हुशार माणसं काय करतात, त्या कांद्याची लागवडच अशी जरा मध्ये अंतर ठेवून करतात. कारण अंतर मशागत त्याच्यात करता आली पाहिजे, त्याच्यामध्ये वखर चाललं पाहिजे, त्याच्यात पाळी घालता आली पाहिजे, ज्या ज्या पद्धतीने अवजार त्याच्यात चाललं पाहिजे. मग मध्ये उगवलेलं गवत, बिना कामाचं बेकार गवत, आपण लावलेल्या पिकाला जर ते मारक ठरणार असेल तर हुशार शेतकरी त्या गवताला काढून टाकतो. पण काही गवत इतकं चिकट असतं सज्जन होते, आपण लावलेल्या झाडाच्या बुडाला चिटकलेलं असते. ते कोणत्याच पासानं कोणत्याच मशागतीनं निघत नाही. ते काढायचं काम तुमचं नाही, ते काढायचं काम आमच्या माता मौल्यांचं आहे. कशाने काढतात त्या? मग तिथं वखराची गरज नाही, पासाची गरज नाही, तिला खुरप्यानं. जहा काम आहे सुई क्या करे तलवार. जिथं खुरप काम करतंय तिथं वखराची पासाची काय गरज आहे? अरे या आमच्या माता माऊल्या तिथं त्याला जाऊन खुरपतात. खुरपणं, काही भागात त्याला खुरपणं शब्द आहे, आणि आमच्या छत्रपती संभाजीनगर भागात जर आलात तर त्याला निंदणं असा शब्द आहे. काय निंदणं? ते जे बिना कामाचं बेकार गवत आहे सज्जन हो, त्याला निंदावं लागतंय. आपल्या बी जीवनामध्ये जे विकार असतात ना, षडविकार, त्या षडविकारांना कुणीतरी निंदणारा पाहिजे. जसं शेतातलं धन, तण निंदल्याशिवाय धन मजबूत होत नाही, तसं आपल्याला बी कुणीतरी निंदल्याशिवाय आपलं जीवन मजबूत होत नाही. हो तुकोबाराय म्हणतात सज्जन हो, निवडावे तण शेती करावी जतन, शेती करावी जतन, शेती करावी जतन. शेती जतन करू शकत नाही, तसं निंदणारा पाहिजे. निंदणारा पाहिजे. तो को बरा म्हणतात, असा दुष्ट, असा निंदक, असा दुर्जन जर आपल्या जीवनात कधी भेटला तर महाराज म्हणतात त्या दुर्जनाचा कधी तिरस्कार करू नका, त्याचा कधी अवहेलना करू नका, त्याचा उपहास करू नका, त्याचा अपमान करू नका. उलट त्या दुर्जनाला, दुष्टाला, त्या निंदकाला घरी घेऊन जा, प्रेमानं जेवू घाला, आनंदानं त्याला वाट लावा. तुका म्हणी त्याचा प्रीती आदर करासाचा. का? कारण महाराज म्हणतात त्या दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत. अरे माझ्या शास्त्रकाराने सुद्धा वंदन करत असताना पहिलं वंदन सज्जनाला नाही केलं. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. पहिलं दुर्जनाला वंदन केलं, नंतर सज्जनाला. ऐका माय बाप, संतांनी म्हणावं त्या दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत, आणि माझ्या भगवंतानं म्हणावं, देवानं म्हणावं माझ्यावर दुर्जनाचे उपकार आहेत. तुम्ही म्हणाल महाराज देवावर दुर्जनाचे उपकार कसे काय? ऐका, एक गोड प्रसंग सांगतो, जरा लक्ष देऊन ऐका, अंतकरणाची कानं करून ऐका. आज बाजाराचा दिवस आहे, आपला माइंड आणखी सेट झालेला नाही याची मला पूर्ण कल्पना आहे, पण तरीही अंतर्मुख व्हा थोडंसं.
कारण आजूबाजूला सगळं चावचाव चालूच आहे, आणखी भराभरी येते, काडकूड काडकूड काहीतरी वाजत आहेच आहे का नाही. त्याच्यामुळं काय मला पूर्ण त्याची कल्पना आहे. पण आपण आपला अंतकरण अंतर्मुख करून ऐका. मी काय सांगतोय, संतांनी म्हणावं त्या दुर्जनाचे माझ्यावर उपकार आहेत, आमच्यावर उपकार आहेत, आणि देवानं म्हणावं त्या दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत.